मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्व टेक किशोर या युट्यूब चॅनलच्या सर्व परिवारासाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण आहे. सेलिब्रेशन करण्यासारखा हा दिवस आहे. कारण मित्रांनो, आज आपले 50,000 सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहे. तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही दिलेली साथ याच्या विना हे अशक्य होतं. ह्याच्या यशामागे आपला सर्व परिवार आहे. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक वेळेस मला गेल्या 2 वर्षापासून एवढं साथ देत आहे, एवढं माझ्या मागे उभे राहत आहेत. प्रत्येक व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत आहे. मित्रांनो, खरंच तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. जेवढे आभार तुम्हाला मी व्यक्त करतोय ते खरंच कमी आहे. तुम्ही दिलेली साथ, कारण एवढं मोठं परिवार जमवणं सोपं नाही मित्रांनो. अनेक लोकांना वाटत असेल हे छोटा आहे 50,000चा आकडा, परंतु माझ्यासाठी हा आकडा खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण आहे. कारण जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं होतं तर मित्रांनो, तेव्हा याच आशेने सुरू केले होते की लोकांचा प्रतिसाद भेटेल आणि मी एक पायतरी चढत पुढे जाईल. मित्रांनो, तेच 1000 सबस्क्रायबर झाले, 2000 झाले, त्यानंतर 20,000 झाले, 35,000 झाले, 40,000 झाले आणि आज 50,000 सबस्क्रायबर आपलं झाले. मित्रांनो, तर मीही कधी कोणाचे सबस्क्रायबर पाहायचो तर मला त्या काळी वाटायचं की माझेही कधी 50,000 सबस्क्रायबर होते. मी यूट्यूबवर खूप मोठा स्ट्रगल केलेला आहे. मित्रांनो, या स्ट्रगलमधून हे दिवस मला बघायला मिळत आहेत. मी गेल्या कित्येक वर्षापासून यूट्यूबवर स्ट्रगल करतोय. मी पहिले व्लॉग टाकायचो, व्लॉगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ज्या निशमध्ये किंवा ज्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट होता तर त्या गोष्टीमध्ये मी काम करायला सुरू केलं. योजना तुमच्यासमोर ठेवत गेलो. ज्या शेतकरी मित्रांपर्यंत योजना पोहोचत नाही तर अशा मित्रापर्यंत, त्याच्या मोबाईलपर्यंत योजनाची नीट आणि नेटकी माहिती पोहोचवण्याचं काम मी या गेल्या 2 वर्षापासून करतोय. मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला आवडला आणि त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. अनेक गोष्टी माझ्याकडून चुकल्या गेल्या असतील, तुमचा लहान भाऊ म्हणून त्या सोडा. मित्रांनो, अनेक बातम्या काय असतात की ज्या न्यूजमधून येत असतात तर त्याही आम्हाला इथं कव्हर कराव्या लागतात किंवा त्याच्या माध्यमातून आम्ही अपडेट त्यांच्या रेफरन्सने अपडेट देत असतो. परंतु काही वेळेस त्या जो स्रोत असतो तर तोच खोटा असतो. त्यामुळे कधी चुकीच्या ज्या गोष्टी तर त्या आमच्याकडून दिल्या जातात, तर त्यासाठी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो आणि पुढे अशा गोष्टी कमी होतील असं सुद्धा मी तुम्हाला आश्वासन देतो. मित्रांनो, पूर्णच कमी होतील, कारण आम्ही जी गोष्ट तुम्हाला सांगत असतो तर ती आमची घरचे नसते किंवा माझा स्रोत डायरेक्ट तिकडे सरकारच्या कॅबिनेटमध्ये किंवा सरकारमध्ये नाही, तर आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून ज्या अपडेट येत असतात तर त्या सोप्या भाषेत समजवण्याचं काम करत असतो. अनेक शेतकरी मित्रांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि काही गोष्टी तुम्हाला जरी आपल्या आता व्हिडिओच्या माध्यमातून बदल त्याच्यामध्ये करायचा असेल तर तसं तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की सर या गोष्टी तुम्ही चेंज करा किंवा या गोष्टी ऍड करा. तर काय नवीन करण्याचा मी प्रयत्न करू शकेल याच्यावरच मी आता पुढे जास्त भर देणार आहे. आपल्या कंटेंटमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट आणण्याचं काम हे होईल हेही मी पुढे आता बघणार आहे. मित्रांनो, खरंच हा जो 50,000चा आकडा आहे तर माझ्यासाठी खूप मोठा आहे. 0 ते 50,000 सबस्क्रायबर, 50,000 लोकांचं परिवार हे खूप मोठं आहे. मित्रांनो, 50,000चा आकडा हा काही छोटा आकडा नाही, तर तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि असंच तुमचं मोटिवेशन मला पुढेही देत राहील. त्याच्याने आपलं परिवार देखील आणखी मोठं करण्याचं काम आपण करणार आहोत. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं पसंदीदा चॅनल आपलं बनायला पाहिजे. मित्रांनो, हीच माझी इच्छा आहे. मित्रांनो, त्यामुळे तुमचा जरी असा साथ भेटत राहिला आणि एक दिवस नक्कीच आपण महाराष्ट्राचं नंबर 1 यूट्यूब चॅनल बनवू, हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तर शेवटी पुन्हा तुमचं मनपूर्वक आभार. गेल्या 2 वर्षापासून तुम्ही मला साथ दिली. मित्रांनो, मी जॉब करत असतो. जॉब करता करता या गोष्टी मी करत असतो. जॉबवरून आल्यानंतर व्हिडिओ बनवायचा, त्याला एडिट करायचा, त्यानंतर पब्लिश करायचं, याच्यामध्ये खूप वेळ हा जात असतो आणि तो वेळ मॅनेज करण्याचं काम मी करत असतो. गेल्या 2 वर्षापासून एकही दिवस असा गेला नसेल की तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काही अपडेट आली नसेल. तर ईच आणि एव्हरी डे मी तुमच्यासाठी काम करत असतो. मित्रांनो, याच्या पुढेही चांगलं काम करण्याचा आणि चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तर त्यासाठी तुमची साथ मला हवी, अशीच साथ पुढेही राहू द्या. नक्कीच आपण एक दिवस महाराष्ट्राचं नंबर 1 यूट्यूब चॅनल बनल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, जय शिवराय.